नेहमी मला महिला विचारतात, की मी थायरॉईडसाठी वेगवेगळी योगासनं करते, तरीही माझ्या थायरॉईड का बरा होत नाही? तर मोस्टली आपण थायरॉईडसाठी जेव्हा योगासनं करतो, तेव्हा आपण आपल्या थायरॉईड ग्रंथीसाठी योगासनं किंवा वेगवेगळे एक्सरसाइज करत असतो. पण तरीही का फायदा मिळत नाही, ते आता त्याचं विज्ञान आपण सोप्या भाषेत समजून घेऊया. तर सर्वात पहिले, जेव्हा आपल्या शरीरात थायरॉईड ग्रंथीपर्यंत हार्मोन पोहोचण्यासाठी आपल्या मेंदूतून आपला हायपोथॅलॅमस म्हणून एक भाग असतो, त्यातून TSH थायरॉईड स्टिम्युलेटिंग हार्मोन्स रिलीज होतं. ते TSH आपल्या थायरॉईड ग्रंथीपर्यंत म्हणजे इथे T4 रिलीज करायपर्यंत ते स्टिम्युलेट करते, की जेणेकरून T4 रिलीज व्हावं. TSH T4ला रिलीज करतो. ते T4 जाऊन लिव्हरमध्ये जातं आणि तिथून T3 रिलीज करतं. म्हणजे हायपोथॅलॅमस इथून TSH रिलीज होईल, इथून T4 रिलीज होईल आपल्या थायरॉईड ग्रंथीवरून आणि आपल्या लिव्हरवरून T3 रिलीज होईल. आणि जेव्हा हे तिघी सोबत काम करतील, तेव्हाच आपल्या थायरॉईड ग्रंथीपर्यंत जो काही आपलं T3 वाढलेलं आहे, T4 वाढलेलं आहे किंवा कमी जास्ती झालेलं आहे, ते बरोबर होईल. आतापर्यंत आपण काय करत होतो? फक्त आणि फक्त थायरॉईड ग्रंथीवरतीच काम करत होतो. पण आपल्याला आपल्या हायपोथॅलॅमस म्हणजे पीयूष ग्रंथीजवळ पण काम केलं पाहिजे, त्याच्यावरती पण काम केलं पाहिजे आणि आपल्या लिव्हरवरती पण काम केलं पाहिजे. तेव्हाच आपलं थायरॉईड कंट्रोलमध्ये येऊ शकतं. याला मी एक सोप्या भाषेत समजवतो. इन केस माझ्या घरातला फॅन चालू झाला नाही, तर कदाचित फॅनची मोटर कॅपॅसिटर खराब असू शकते किंवा नसू शकते. पण फॅन चालू न व्हायचं कारण कदाचित स्विच पण असू शकतं, बटन पण असू शकतं किंवा स्विचपासून फॅनपर्यंत जाणारी वायर पण असू शकते. आतापर्यंत आपण जेव्हा फॅन खराब होत होता, तेव्हा फक्त फॅनलाच रिपेअर करायचा प्रयत्न करत होतो. पण कुठेतरी एक बटन चालू नाही झालं म्हणजे आपलं TSH, आपलं हायपोथॅलॅमस, आपला पीयूष ग्रंथीत कुठेतरी काहीतरी प्रॉब्लेम असेल किंवा तिथे कुठेतरी स्टिम्युलेशन होत नसेल, म्हणून कदाचित आपला फॅन चालू होत नसेल किंवा जर बटन पण बरोबर आहे, तर कुठेतरी वायरमध्ये सप्लायमध्ये प्रॉब्लेम असू शकतो. म्हणजे कुठेतरी आपल्या जे TSH पासून T4, T4 पासून लिव्हर या तिघी सिग्नल्समध्ये कुठेतरी सिग्नल्स नेटवर्किंगमध्ये प्रॉब्लेम होत असेल, त्याच्यामुळे कदाचित आपला फॅन चालत नाही. अशाच रीतीने आपल्याला TSH, T4 आणि T3 या तिघांवरती काम म्हणजे मेंदू, थायरॉईड ग्रंथी आणि लिव्हरवरती जेव्हा काम करतो, तेव्हा आपला थायरॉईड नॉर्मल येतो. अशा सोप्या गोष्टी मी माझ्या चॅनलवरती महिलांच्या रिलेटेड आरोग्यावरती माझ्या चॅनलवरती सांगत राहतो. त्याच्यामुळे माझं चॅनल फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.